हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय येट अनदर व्लॉग. हा व्हिडिओ माझा 7th मंथ संपण्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, जिकडे मी प्रायव्हेटमध्ये 7th मंथची स्कॅन करण्यासाठी खूप घाई गडबड केली. बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये मला खूप टाईम लागला असता, त्यामुळे मी हा ऑप्शन चूज केला. ईच एव्हरी मंथची स्कॅनिंग ही खूप इम्पॉर्टंट असते, म्हणून मी स्किप न करता प्रायव्हेटमधून करून घेतली. इकडे मात्र अभिजित माझ्या बाजूला बसून मला इन्स्ट्रक्ट करत होता की कसं ताट बसलं पाहिजे. तो मला इथे इन्स्ट्रक्ट करत तो होता, पण त्याला काही कल्पना नाही की मला किती त्रास होतो बॅक एकिंगचा. अँड ॲज युजल नाईट आऊटला बाहेर असताना पाणीपुरीची ट्रीट झालीच पाहिजे म्हणून. सदा काय सुरू? माझा गळा बसलाय, बोल तू. काय झालं गळ्याला? काय माहिती, दुखायला लागलाय गळा. मध्ये मध्ये दुखतो काय? मध्ये मध्येच दुखायला लागलाय. Which samosa you want? दे कोणता पण दे. This is bigger than this and this is more fried, so I'll be taking this one. तुम्ही रेग्युलर आणतो तिथून नाही आणले वाटतं? तिथूनच आणलाय जिथं खातेस तू. ओके, पण त्यांनी चटणी नाही दिली म्हणून विचारलं. चटणी दिली ना त्यांनी? नाही. कुठली? लालवाली? ठीक आहे, शोधावी लागेल तुला चटणी. आज समोसाचा नाश्ता वेळ नाही काय बनवण्याला. पटापट झटापट पटपट खायचं आणि पळायचं. आज काय आहे पण? आज काय अॅनिव्हर्सरी आपली. हॅपी अॅनिव्हर्सरी. जे कॅमेरासाठी बस, दुसरं काय Happy नाही. anniversary. कधीच नाही स्वतःहून कधी नाही करणार हा हॅपी अॅनिव्हर्सरी. मी स्टेटस टाकून झालाय, मेन्शन करून झालंय. ते नेव्हर विश मी. आता ते कॅमेरा चालू आहे म्हणून. चल मग शदा, वेळ होतो आपल्याला. हा ड्रेस कधी घेतलास? मी शोवरनं मागवलंय, मेटर्निटी गाऊन. हा, छान आहे ना, मोकळं पण आहे आणि मला खरंच कम्फर्टेबल वाटतंय. मी ते ब्राऊन वाले घालते ना, त्याच्यावरती मला असं वाटलं अजून 1-2-3 घ्यावेत. त्याला छान झिप पण आहे तिथं अशा. खरंच छान आहे ना, थोडं छान वाटतंय. आणि थिन पण असल्यामुळे म्हणजे म्हणतात असं गरम वगैरे काही होत नाही. कुठे गेलं? चल मग लवकर बाहेर पडू. आपल्याला डॉक्टर ओरडणार आहे. ओरडणार तर. चालेल, भेटू. सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय येट अनदर ब्लॉग. मी बोलायची विसरले होते म्हणून नाव आय एम स्टार्टिंग. तर आम्ही आलो तर आता हॉस्पिटलला, जसं की तुम्ही बघताय. आणि आता मला माहिती नाही की आता आम्हाला टोकन काढून जावं लागतं की डायरेक्टली आम्हाला इंटरव्ह्यू, आय डोंट नो. आणि किती होपफुली आता मी विचार करते की मला म्हणजे डॉक्टर भेटतील म्हणून, बिकॉज भरपूर दिवसांनी आले. गर्दी तर नाही आहे फारशी, बट स्टील असं वाटतं की आता बघू. इथे मात्र माझा अंदाज चुकला. इकडे नेक्स्ट डेला ना गुड फ्रायडे असल्यामुळे अफाट गर्दी होती. युजली 1st ते 5th मंथपर्यंत बायकांची वेगळी लाईन असते अँड 7 to 9 मंथपर्यंत वेगळे डॉक्टर त्यांना तपासतात. बट आजच्या दिवशी सगळ्यांना एकत्रच तपासत होते, त्यामुळे खूप वेळ झाला. 7 मंथची स्कॅनिंग मी डॉक्टरांना दाखवल्यामुळे त्यांनी मला फक्त CBC टेस्ट करायला सांगितले. फक्त एका टेस्टमुळे आता मला खूप थांबावं लागणार. खूप दुपार झाल्यामुळे सगळे काउंटर ऑलमोस्ट बंद झालेले, त्यामुळे नाईलाजाने आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. दवाखान्यात व्हिजिट करायचं बोललं तर पूर्ण दिवस परत जातो. ड्यू डेट जवळ असल्यामुळे आता फ्रिक्वेंटली दवाखान्याच्या फेऱ्या वाढवाव्या लागणार. वैतागलो ना आज जास्ती लाईन वैताग आला आज लिटरली. आणि काहीच झालं नाही. CBC फक्त एक टेस्ट वगैरे सांगितले फक्त, नाही तर सोनोग्राफी नाही, काय नाही. सोनोग्राफी दाखवलीस ना? झाली आहे म्हणून दाखवले 7th मंथची. तर ते बोलले ठीक आहे, मग आता काही नाही, आता पुढचं बघू प्रोसेस. ते पण आता डायरेक्टली आपल्याला डे आफ्टर टुमारोज बोलवले. म्हणजे समथिंग फ्रायडेला का? नाही सॉरी, सॅटर्डेला बोलवले. उद्या सुट्टी आहे ना, गव्हर्नमेंट हॉलिडे आहे, तर त्यामुळे मग डायरेक्टली परवा दिवशी गुड फ्रायडे आय थिंक. त्यामुळे मग गव्हर्नमेंट हॉलिडे ना, म्हणून बोलवले. आणि ते पण कसं 8:30ला डायरेक्टली, खूप अर्ली बोलवलंय. भेटू आता डायरेक्टली घरी. आमची अॅनिव्हर्सरी दवाखान्यात गेली. आता पुढच्या अॅनिव्हर्सरीला डायरेक्ट सोबत. हे कसलं पाणी आहे रे? बाहेर उन्हातानाचं पडल्यावरती ना भुकेपेक्षा तहान खूप लागते. आणि इथेच आमच्या घराच्या जवळ आहे ना एक छासवाला उभा राहतो.
ज्याच्याकडे खूप सारे असे ऑप्शन आहेत, दही, दूध, लस्सी, लिंबू सरबत. मग काय विचार केला, त्याच्याकडे थोडीशी पहिली तहान भागवावी. छान थोड्या वेळाने पिली, तहान लागली नाही. लिंबू सरबत घेतली. चहा आहे ना घरी? एकच टाइम. लिंबू सरबत काय कोणाला दिलं? नहीं लिंबू सरबत बोला. नींबू शरबत एक है बना आपने? हाँ दे दो मत चले एक नींबू शरबत नींबू शरबत फिर भी आपको पूछ रही, 2 बार ही पूछा मैं. नको हम लोग तक आते भी नहीं, बात भी नहीं. घट्ट आहे छान आहे पी मग. मला तहान लागले, जरा पाण्यासारखं काहीतरी हवंय. होगा ये अपने के ऊपर ऊपर दिख रहा है, अंदर क्या है ना सबको भी मालूम नहीं है. खाना एक बार पे आता मुझे मेरे को बोला जसं की मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे, उल्व्यामध्ये डिफरंट सेक्टरला प्रत्येक दिवशी एक बाजार बसलेला असतो. दुपारी घरी दमून आल्यानंतर ना संध्याकाळी मी त्याला थोडं मार्केटमध्ये पाठवलं बेसिक बाजारासाठी, जिकडे मी त्याला डेली नीड्सच्या गोष्टी आणायला पाठवल्या. मी मार्केटमध्ये आलोय ॲक्च्युली डाळिंब घ्यायला. पूर्ण मार्केटमध्ये डाळिंब नाही आहे. ॲक्च्युली मला डाळिंब मार्केटमध्ये नाही भेटले, पण इथे भेटले आणि छान आहेत. छोटे आहेत पण छान आहेत, लाल लाल आहे. संध्याकाळच्या वेळेला मला इव्हिनिंग स्नॅक्सची थोडीशी क्रेविंग होतेच. सो असंच इव्हिनिंगचा स्नॅक्स खाऊन मी थोडीशी माझी क्रेविंग भागवते. इकडे अभिजितला नाईट असल्यामुळे त्याच्या डब्याचीही मी लगोलग तयारी करत होते. इकडे मी मात्र तुमच्यासोबत एक खूप इन्स्टंट रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट थ्रू सांगा. इकडे मी थोडीशी मूठभर मेथी त्याला फोडायला सांगितली. हे माझं नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि बेसन हे सगळं मिक्स पीठ आहे. जसं की तुम्ही बघितलं, वरून मी थोडंसं बेसन घालून हा थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा सोबतच कोथिंबीर असा अर्ध बोबडा वाटून घेतल्यानंतर आणि बाजूलाच कांदा आणि मेथी चिरून घेतलेली. लागेल तसं त्या पिठात मी पूर्वी पहिलं मसाला टाकून हळूहळू पाणी ओतून घेतलं आणि त्यानंतर ह्याचं एक स्लाईडचं डोशासारखं बॅटर तयार करून घेतलं. धपाटे करण्याची इच्छा नसल्यामुळे हा डोशासारखा बॅटर मी ऑप्शन चूज केला अँड इट टर्न आउट सो बेटर. त्यानंतर थोडासा ओवा, हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा सब्जी मसाला असे बेसिक मसाले घालून ह्याचं बॅटर पुन्हा एकदा तयार केलं. त्यानंतर कांदा आणि उर्वरित मेथी त्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. जसं की तुम्ही बघताय, सायमल्टेनियसली मी कॅमेरा होल्ड करून माझी रेसिपी ही तुम्हाला शेअर करत आहे. सो प्लीज माझ्या ह्या छोट्याशा एफर्टला प्लीज तुम्ही एक लाईक द्या. आणि मग इकडे मी एक छोटासा पोळा जसा आपण टाकतो तसे 2 चमचे बॅटर टाकून त्याला छान इक्वली स्प्रेड केलं. त्यानंतर मस्त त्याला एक क्रंची टेक्स्चर येऊपर्यंत फ्लिप केलं. किती मस्त आणि इन्स्टंट रेसिपी झाली नाही. भोसलेलाही खूप आवडली. असे हे छोटेसे थाळीपीठं गोल्डन ब्राऊन कलरचे मस्त असे क्रंची थाळीपीठं तयार झाले. काय बनवतेस डब्याला? बनवलं काय? मला वाटलं मेथीची भाजी देते ना. हो, मेथीची भाजी नाही, थालपीठ आहे. थालपीठ पण नाही म्हणू शकत, बेसनाचे जसे पोळे काढतो ना आपण हा तसे काढलेत मी. आता हे दह्यासोबत खा. दह्यासोबत? आज असं पण हनुमान जयंती. तर आज आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी होती
आजचा दिवस कसा गेला काय कळलंच नाही. भरपूर गोष्टी होत्या, भरपूर कामं होते, आम्ही केलेत ते. आणि वर्किंग डेज मध्ये या गोष्टी करता येत नाही. आणि सेलिब्रेशन तर भरपूर वर्ष झाले. आणि मला महत्वाचा आता सध्या हा टप्पा वाटतो की तिची प्रेग्नन्सी. आम्ही आजचा दिवस म्हणजे दवाखान्यामध्ये गेला, चेकअप झाला, हीच मोठी गोष्ट झाली. 6 महिन्यात चालू आहे तिचा. आणि आम्हाला मला तरी ह्या गोष्टी मी प्रायोरिटी ह्यालाच देणार आहे सध्या तरी. आणि काय बोलतेस बाकी? काय नाही, असं कित्येक वर्ष झालं अॅनिव्हर्सरी येते आणि जाते. वर्किंग डेज मध्ये नाही सेलिब्रेट करता येत. आता काय करणार. मला वाटतं आपल्यासारखे खूप सारे असे कपल असतील जे ऑक्युपाईड राहतात त्यांच्या फॉर द वर्क, मग ते नाहीच करू शकत सेलिब्रेट. आणि सेलिब्रेट तरी काय करणार म्हणजे बाहेर जाणार खायला रेस्टॉरंट मध्ये, असं तर आपण जातोच नेहमीच. आणि राहिली गोष्ट केकचं वगैरे, आमच्या केक दोघांना तर आवडत नाही. अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा मस्तपैकी मटण आणणार घरी, काहीतरी असं ते नॉनव्हेज, मच्छी, मटण, त्याच गोष्टी जेवण ते सेलिब्रेशन आहे. केक वगैरे ते काय नाही, ते फालतूगिरी आहे. किंवा बाहेर जाऊ जेवायला. बाहेर जाऊ But जेवायला. मी केक पण जातोच आम्ही युजली. बट आमच्या दोघांनाही म्हणजे आवडत नाही केक वगैरे कट करणं. काय सेलिब्रेट ते नाही. करायचं तर ते म्हणजे हो, हा चला बाबा इतर माणसं करत असते तर बात वेगळी होती. मग ते थोडं खाण्याच्या ह्याच्यामध्ये पण होऊन जातं. माणूस होऊन हा, जातो. बरं वाटतं आमच्या ते. दोघांनाही आवडत नाही तर ते मी एकदम स्किपच करते. स्वतःमध्ये मला आवडत नाही केक मध्ये उगा पैसा वेस्ट आणि उगाच येते. आता Stop. आपला लेट होते. मला लेट होत आहे. आता ह्याला मी दिले थाळीपीठ. सांग मला कसे झाले. खूप इन्स्टंट रेसिपी होती ही. म्हणजे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही बघितली तर आहेच. मी थोडीफार शेअर केलेलीच आहे. खूप घाईमध्ये कशी तरी बनवली. बिकॉज मला उभं राहून आता करणं पण होत नाही जास्त. आणि भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकरच. ओके आहे की नाही. हो, तर बाय. Bye. हॅपी अँड हेल्दी. चल.